students, we are studying ETM. In that ETM, we are studying now various agricultural equipment, various farming equipment for increasing the production as well as productivity of the farmers. शेतकऱ्यांचे आपण बघतोय आपला भारत देश कसा आहे कृषीप्रधान देश आहे in our agricultural India there must be some good conditions to farmers. Then only we can grow more because farming is the main good business of our India. Many people are totally depend upon this farming industry. Okay, so in that farming equipment there are many advanced machines, many equipments nowadays which are used for sowing, planting, as well as different works in farming. Yes, previously also they are doing it manually, but nowadays due to the science revolution or due to the competitive age, every person wants his work faster as well as some quality work for everything. So that's why we can use that different operations by means of some machinery or some advanced technology. So there are basic operation called as sowing and planting. The sowing म्हणजे काय आणि planting म्हणजे काय आपण बघू थोडक्यात. So sowing is different and planting is different. So just we understand that what is sowing and what is planting. Hello Karthik, जागा आहे का रे Karthik? Karthik Sadgure, are you there? Hello, unmute yourself Karthik. जेवण झालं का गेला का तू? He is there ना? So this sowing and planting is different. We'll understand what is basically sowing and what is basically planting. So sowing is the screen share झालं ना student? Sowing चं hello students. हो Sowing सर. sowing huh? हो Hello. सर, स्क्रीन शेअर होते. दिसतंय sowing आणि planting दिसतंय ना समोर डोळ्यासमोर? हो, So दिसतंय सर. sowing is the huh? It is the act of tossing seeds in a controlled manner. बरं लक्षात घ्या. Sowing करतो म्हणजे काय करतो तो पेरणी करतो तो ऍक्ट ऑफ टॉसिंग सीड्स बरोबर हाताने असं तो व्यवस्थित टॉसिंग करतो फिरकवतो असो सीड्स इन अ कंट्रोल्ड मॅनर बरोबर त्याची कला असते कशा प्रकारे ते बी पडलवायचं म्हणजे कशा प्रकारे ती लागवड झाली पाहिजे सो कंट्रोल्ड मॅनर ऑन टू द सॉइल जमिनीवर ते टाकायचं आहे बरोबर टॉसिंग सोईंग करतो ऑन टू द सॉइल इन ऑर्डर टू इनिशिएट देअर स्प्राउटिंग कशासाठी तर ते बी जे खाली जमिनीवर पडणार आहे त्याच्यातून काय होणार आहे छोटंसं स्प्राउट तयार होईल बरोबर छोटंसं जे काही त्या बीला बरोबर कोंब फुटून आणि जे काय ते हे तयार होणार आहे स्प्राउट इंटू द बेबी प्लांट्स बरोबर मग इनिशिएट देअर स्प्राउटिंग इंटू बेबी प्लांट म्हणजे गहू सुद्धा बघा आपण नवरात्रावर गहू टाकतो तिथे त्या नवरात्राच्या घटावरती आणि त्याला पाणी देत असतो रोज बरोबर त्यामुळे काय होतं त्यात सीड्स ऑफ wheat also it initiate their sprouting into baby plants छोटे छोटे ते रोप तयार होते बरोबर 9-10 दिवसात दसऱ्यापर्यंत तो त्याची म्हणजे आपण हाताने टाकतो व्यवस्थित तशाच प्रकारे काय करतो शेतकरी टॉसिंग म्हणजे हातामध्ये मुठीमध्ये ते गहू धान्यावर घेऊन काय करतो ही टॉसिंग इन अ कंट्रोल्ड मॅनर हो त्याची कला असते किती घेऊ घरचे मुठीमध्ये आणि कशा प्रकारे ते भिडकवायचे असेल so the tossing is a controlled manner onto the soil in order to initiate their sprouting into baby plants त्याला फक्त सॉइंग म्हणतो आपण म्हणजे सॉइंग इज डू द इन द मॅन्युअली विथ रिस्पेक्ट टू tossing that seeds in a controlled manner no, on the soil. त्यासाठी ते in order to initiate their sprouting into baby plants. छोटे छोटे झुडपं तयार होते त्याशिवाय छोटे छोटे फांद्या तयार होतात झाडाच्यावर झाडाचे छोटे छोटे रोप तयार व्हायचे बरोबर that is a sowing whereas planting काय मग planting is the act of taking a plant already established बरोबर planting म्हणजे ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेला प्लांट आहे त्याला मूळ आले विथ रूट्स स्टीम्स अँड लिव्स बरोबर छोटे पान वरती छोटे पानं पण आहे स्टेम आहे का खोड आहे काही त्याला स्ट्रॉंग अँड डिगिंग अ होल
मग काय त्यासाठी एक खड्डा करायचा आहे, प्लेसिंग इट्स रूट ऑन टू द, त्या होलमध्ये त्याचे रूट व्यवस्थित खाली टाकायचे त्या केलेल्या खड्ड्यामध्ये, अँड फिलिंग द होल बॅक इन विथ सॉइल, दॅट इज प्लांटिंग. बरोबर, वृक्षारोपण जे करतो आपण, दॅट इज जस्ट प्लांटिंग. प्लांटिंग द डिफरंट ट्रीज, ऑलरेडी काय एस्टॅब्लिश झालेला रूट आहे, ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेले झाड आहे ते, त्याला आपल्याला प्लांटिंग करायचं आहे. केलेल्या खड्ड्यामध्ये काय करायचं, आधी त्याची मुळं वगैरे व्यवस्थित टाकायचे खाली, त्यानंतर त्याच्यावर माती टाकायची व्यवस्थित, अँड वी हॅव टू प्लांट द ट्री दॅट इज ऑलरेडी एस्टॅब्लिश प्लांट. अँड वेअर एज सोईंग इज टॉसिंग दॅट सीड. सोईंग मध्ये काय करतो आपण, वी आर टॉसिंग द सीड्स इन अ कंट्रोल्ड मॅनर. सो दॅट इज युअर सोईंग. मग सगळ्यांना सोईंग आणि प्लांटिंग करायला स्टुडंट्स. हॅलो, समजलं स्टुडंट? सोईंग इज डिफरंट अँड प्लांटिंग इज डिफरंट. Is it clear, student? Sowing is tossing the seeds in a controlled manner onto the soil so as to that baby sprout, that sprout converted into the baby plant, that is sowing. And whereas planting is already established tree, already established plant, already established with roots. That take a plant that already established with roots, stem and leaves, and digging a hole, बरं खड्डा करून त्यामध्ये ते मुळं व्यवस्थित घालून खाली त्याच्यावर माती टाकायची. सो दॅट इज अ प्लांटिंग. ऑलरेडी एस्टॅब्लिश झाड मला लावायचं, दॅट इज वृक्षारोपण करतो आपण. बरोबर, देन वी विल अंडरस्टँड व्हॉट इज दॅट डिफरंट इक्विपमेंट्स फॉर दिस सोईंग अँड प्लांटिंग. म्हणजे सोईंग साठी किंवा प्लांटिंग साठी नंबर ऑफ इक्विपमेंट कुठले कुठले, वन बाय वन ते आपण बघू थोडी. सो दॅट सोईंग अँड प्लांटिंग इक्विपमेंट. बरोबर, स्क्रीन दिसतंय स्टुडंट? पीपीटी दाखवतो मी, पीडीएफ आहे. हॅलो, so students, that sowing बघितलं आपण, sowing is placing seeds in the soil to have a good germination in the field. बरोबर? More precisely, seeds can be generally sown into the soil by maintaining a planting depth about 2-3 times and the size of the seed. बरोबर, सीडच्या साईजच्या 2-3 टाइम्स त्याची प्लांटिंग डेप्थ ठेवायची. बरोबर, so that is sowing. On sowing the following aspect should be fulfilled. sowing होताना काय फुलफिल झालं पाहिजे, करेक्ट अमाऊंट ऑफ सीड पर युनिट एरिया. त्या कंट्रोल मॅनर मध्ये तो शेतकरी टाकतो ते सोईंग करताना झाडाचं बी, ते त्या ज्या शेती करायची त्याची बरं बी द्यायचं लागतंय. तर इट इज मस्ट बी इन कंट्रोल मॅनर. मग त्यामुळे काय, शेतकरी एवढ्या वर्षाची प्रॅक्टिस जी, त्यामुळे काय होतं, दॅट सोईंग आस्पेक्ट शुड बी फुलफिल्ड. दिस आस्पेक्ट मस्ट बी फुलफिल. काय, द सर्टन अमाऊंट, करेक्ट अमाऊंट ऑफ सीड पर युनिट एरिया. तिची पर युनिट एरिया त्या ठिकाणी सारखेच ते धान्य पडलं पाहिजे. बरोबर, ते बीज जे लावायचे, बरोबर, मका आहे किंवा काय बाजरी काय गहू आहे, ते जे बी लावायचं ते सारख्याच स्वरूपात ते 1 युनिट एरियामध्ये पडलं पाहिजे. बरोबर, दॅट इज अ फर्स्ट आस्पेक्ट. देन करेक्ट डेप्थ ॲट विच सीड इज प्लेस इन द सॉइल. त्याची खाली गेलेली डेप्थ सुद्धा आहे. बरोबर, वरती मशागत केल्यानंतर ते सीड जमिनी सुद्धा जाताना करेक्ट डेप्थ मध्ये गेलं पाहिजे, सो दॅट इट शुड बी ग्रॉन इझिली. अँड करेक्ट स्पेसिंग बिटवीन रो अँड प्लांट टू प्लांट. बरोबर, हेच नाही शिवाय, बरोबर, त्याची डेप्थ पाहिजे, त्याची अमाऊंट ऑफ सीड पर युनिट एरिया करेक्ट पाहिजे, आणि स्पेसिंग बिटवीन रो टू रो अँड प्लांट टू प्लांट दॅट इज ऑल्सो करेक्ट. सो दॅट इज सोईंग. बरोबर, सो इन दॅट सोईंग, so different plants. So this is sowing. So sowing कळालं सगळ्यांना. सोईंगचे आपण बघितलं. सोईंग मेथड्स, सोईंगचे मेथड्स आहे वेगवेगळे. बरं, तो सांगितलं मी, तो कंट्रोल मॅनर मध्ये शेतकरी जो टाकतो बी. देयर आर डिफरंट मेथड्स ऑफ सोईंग. फर्स्ट इज ब्रॉडकास्टिंग. ब्रॉडकास्टिंग इज द प्रोसेस ऑफ रॅन्डम स्कॅटरिंग ऑफ द सीड ऑन द सरफेस ऑफ सीड बेड्स. बरोबर, जे बेड तयार केले, बरं, जमीन मशागत करून ठेवली. इट कॅन बी डन मॅन्युअली और बाय युजिंग हँड ऑल्सो. मॅन्युअली करता येतं किंवा हाताने पण करता येतं. आफ्टर द स्प्रेड्स ऑफ सीड, the planting equipment is then used to covering the seeds with the soil. ते जमिनीवर सगळं ते बी टाकलं का, त्यानंतर प्लॅनिंग इक्विपमेंटवर नांगरणीचं यंत्र असतं बरेचसे, ते वापरून आपल्याला काय करायचं, मशागत करायची फॉर कव्हरिंग द सीड्स विथ सॉइल. बरोबर, टाकलेल्या बीवर जमिनीवर माती सगळी त्याच्यात पसरली गेली पाहिजे सारख्या प्रमाणात. बरोबर, दॅट इज फर्स्ट मेथड, दॅट इज ब्रॉडकास्टिंग.
that is manual or by hand. Then next method, so next method is, so this is the broadcasting. बरोबर, he is doing the sewing. बरोबर, हाताने काय करतो, कंट्रोल मॅनर मध्ये धान्य टाकलं बघा तुम्ही, दिसतं पिक्चर मध्ये सुद्धा, that seeds are thrown on that सॉइल, पुढे जमिनीवर टाकलं त्यांनी आणि इट इज टॉसिंग सारखं म्हणतो बरोबर, ज्याप्रमाणे आपण मॅच मध्ये खेळताना बरोबर ते सुरुवातीला जे टॉसिंग होतं, जस्ट थ्रो विथ द हँड इन अ कंट्रोल्ड मॅनर, so that is sewing in a controlled manner. Then this is again after sewing, you have to cover that seeds with the help of some sand also. So for that he is doing that with the help of some animals. So animal are just cover that seeds with the help of some sand also. Then there is one more process called as a dibbling. So dibbling का आपण बघू just dibbling. Dibbling is the process of placing seeds in holes made in seed bed. बरोबर, ज्या जमिनीत तुम्हाला seed पेरणी करायची नांगरणी झाल्यानंतर बरोबर, अँड ते ऑलरेडी सीड बेड जर तयार केलाय बरोबर, त्या जमिनीवर ऑलरेडी ज्या ठिकाणी बी लावायचं त्या ठिकाणी काय केलंय, होल्स करून ठेवले बरोबर, बीज लावण्यासाठी होल्स तयार करून ठेवले, त्या ठिकाणी आपल्याला ते बी लावायचं तिथं. मग डिबलिंग इज द प्रोसेस ऑफ प्लेसिंग सीड्स इन होल्स. पण डिबलिंग प्रोसेस मध्ये काय होतं, त्या ऑलरेडी होल केलेले आहेत, त्या सीड बेडवर जे ऑलरेडी होल्स केले त्यामध्ये ते बी ठेवायचे तिथं, प्लेसिंग होल्स अँड कव्हरिंग देम, त्याला वरती कव्हर पण करायचं मातीचं बरोबर. इन दिस मेथड सीड्स मेक ॲट डिफिनेट डेप्थ ॲट फिक्स स्पेसिंग बरोबर. त्यासाठी डिबलर वापरला जातो. डिबलर काय करतो, एक फिक्स जागे फिक्स गॅप असेल, फिक्स रो टू रो अँड प्लांट टू प्लांट डिस्टन्स असेल बरोबर. सो दॅट इज डिबलिंग is called as a dibbling process. सॉरी जे इक्विपमेंट वापरतो आपण दॅट इज कॉल्ड एज अ डिबलर. त्या डिबलरच्या साहाय्याने ऑलरेडी जे खड्डे केलेले असतात त्याच्यामध्ये छोटे छोटे खड्डे केले त्या ठिकाणी बी टाकत जायचं हळूहळू बाय प्लेसिंग इट इन दॅट होल, मेकिंग ॲट डेफिनेट डेप्थ. आणि ज्या काही डेप्थ ठेवली प्रॉपरली मेंटेन केली तेवढ्या त्या डेप्थलाच ते बीच गेलं पाहिजे ॲट फिक्स स्पेसिंग. त्यातलं स्पेसिंग सुद्धा इट विल बी इक्वल. दॅट इज द डिबलिंग प्रोसेस and the equipment used is dibbler. That is a dibbler used for dibbling. Then this is again one of the equipment used for sowing and planting. Then after dibbling, the next method is called as a, the first method is covering seed with soil by planking. बरोबर, प्लँकिंग नांगरणी करताना ते बी टाकल्यानंतर काय करायचं, प्लँकिंग करून नांगरणी मशागत करायची व्यवस्थित, जेणेकरून ती माती त्या बीवर पडली पाहिजे. Sorry. So then second method आपण dibbling बघितली. The dibbling is the already place hole मध्ये आपल्याला बी ठेवायचं तिथे प्रॉपरली, that is dibbling. And next is drilling. बरोबर, ड्रिलिंग प्रोसेस बघू आपण sowing करताना काय, there is one more process called as drilling. Just like in MPR also management process ला सेकंड इयरला असताना तुम्ही सुद्धा ड्रिलिंग प्रोसेस शिकले बरोबर. The drilling is producing that cylindrical hole. So now in farming, in that sowing, what is the drilling? It consists of dropping the seed in furrow lines in a continuous flow and covering them with soil. ड्रिलिंग मध्ये काय करतो आपण, ड्रॉपिंग द सीड्स इन अ फ्युरो लाईन्स. जे काही मशागत केल्यानंतर जी काही लाईन तयार केलेली आहे प्रॉपरली मशागत केली जमिनीची प्रॉपरली तिथे लाईन तयार करून ठेवल्या सीडसाठी, त्या लाईनवर लाईन मध्ये बरोबर इन अ कंटिन्युअस फ्लो होतो ड्रिलिंग करताना अँड कव्हरिंग देम विथ द सॉइल ऑल्सो. बरोबर, ते बी एका कंटिन्युअस लाईन मध्ये पडतं पण तिथं आणि प्रॉपरली ते त्याच्यावर माती पण कव्हर होते लगेच सॉइल बरोबर. दॅट इज ड्रिलिंग. ड्रिलिंग कशाने करतो मग, दिस कॅन बी डन बाय प्लग बरोबर, नांगरणी करताना नांगर वापरला जातो. इव्हन ॲनिमल ड्रॉन सीड ड्रिल स्पेसिफाईड ट्रॅक्टर असतं काही द्यायचं असेल मग स्पेसिफाईड ट्रॅक्टरच्या साहाय्याने पुढे जेव्हा आपण ड्रिलिंग साठी जे यूज वापरतो आपण ॲनिमल सीड बरोबर ड्रिलर, ते ड्रिल वापरायचं त्या ठिकाणी अँड दॅट कॅन बी ड्रॉन सीड ड्रिल बरोबर. तर फॉर केस ऑफ प्लग बरोबर नांगरणी करताना अशा प्रकारचं ॲनिमल ड्रॉन बरोबर बैलगाडी सारखं किंवा नाही का काही मशीन सारखं ते व्यवस्थित नांगरणी करत असतात. दॅट इज विथ द ऑफ ड्रिलिंग. The drilling and the drill consists of furrow openers, funnel or feeding seed pipes for connecting funnel and with pipes. That is the drilling process. Then we go to for operation. The seed is fed by the operator manually
इन द फनेल, बरोबर. त्या फनेल मध्ये वरती जो फनेल दिसतो बघा, त्यावरचा जो कोनिकल शेपचा फनेल दिसतोय, इन दॅट फनेल सीड इज फीड मॅन्युअली, बरोबर, आणि इट इज ड्रॉप इन द फ्युरो क्रिएटेड बाय द ओपनर्स. बरोबर, खाली जे ओपनर दिसतं बघा, 1 2 3 4 नंबर ऑफ ओपनर्स आहे. त्या नंबर ऑफ ओपनर्स मध्ये काय होतं, ते सीड्स खाली पडतात तिथे, बरोबर. And it is also cover the sand or soil on that seeds. That is again one of the method using farming. Then now seeds dropping behind the plug. बरोबर, पुढे नांगरणी करत चालला ट्रॅक्टर तो. इट इज अ कॉमन मेथड यूज इन विलेजेस. बरोबर, शेतीमध्ये जुन्या काळात अजूनही बऱ्याच ठिकाणी खेडेगावात अशा होती शेतीची पद्धत वापरली होती. दॅट इज कॉल्ड सीड ड्रॉपिंग बिहाइंड द प्लग. बरोबर, पुढे तो ट्रॅक्टर नांगरणी करतो, बरोबर, जमीन हे करतोय, भुसभुशीत करायचं त्याला, ते नांगरणी करतोय. अँड बिहाइंड दॅट मॅन ड्रॉप्स सीड्स इन द फ्युरो वॉकिंग बिहाइंड द प्लग. ऑलरेडी नांगरणी करत गेलेल्या ट्रॅक्टरच्या मागे हळूहळू त्या जागेत, त्या फ्युरो त्या झालेल्या जागेमध्ये काय करायचंय, बी त्याला टाकत जायचं, ड्रॉपिंग द सीड्स. बरोबर, दॅट इज सीड्स ड्रॉपिंग. द डेप्थ ऑफ सोईंग डिपेंड्स ऑन द डेप्थ ऑफ द प्लग. त्या ट्रॅक्टरने किती प्रकारची नांगरणी केली, खाली किती डेप्थ मध्ये नांगरणी केली, त्याच्या डेप्थवर ते सोईंगचं डेप्थ असते. बरोबर, दॅट इज अ सीड ड्रॉपिंग बिहाइंड द प्लग. ट्रॅक्टरने ऑलरेडी नांगरणी करत गेला शेतकरी तो, मग ते किती झालेले आहे, किती खाली खड्ड्याचा झाला आहे, त्याप्रमाणे ते सीड आतमध्ये जाईल ते. दॅट इज अ ड्रॉपिंग सीड. दॅट इज ट्रान्सप्लांटिंग. पुढची मेथड काय, ट्रान्सप्लांटिंग. इट कन्सिस्ट ऑफ प्रिपेरिंग अ सीडिंग इन नर्सरी. ट्रान्सप्लांट करतो काय करता, नर्सरी असते मोठ्या आजकाल शहरांमध्ये बरोबर, कॉमन नर्सरीमध्ये वेगवेगळे झाड तयार होतात. प्रिपेरिंग सीडलिंग्स इन द नर्सरी अँड देन प्लांटिंग दिस सीडलिंग्स इन द प्रिपेअर फील्ड. बरोबर, नर्सरीतून काही ऑलरेडी तयार केलेली कलम असतात, ते ऑलरेडी तयार केलेली झाड आहे. बरोबर, ऑलरेडी तयार केलेली कलम घेऊन यायचे आणि आपल्याला ज्या जागेत लावायचे ते आपण ज्या ठिकाणी शेती करायची आपल्या त्या ठिकाणी लावले जातात. दॅट इज अ ट्रान्सप्लांटिंग. इट इज कॉमनली डन फॉर राईस. बरोबर, राईस अशा बघा, पॅडी जे म्हणतो आपण राईस, तो आधी एका ठिकाणी काय होतं, ते स्प्राउट तयार करतं, छोटं बेबी तयार करतं, स्प्राउट बेबी रूट तयार करतं आणि ते दुसऱ्या ठिकाणी लावतो आपण. दॅट इज राईस इज डन बाय द ट्रान्सप्लांटिंग. देन इवन सम व्हेजिटेबल्स. बरोबर, बरेचसे व्हेजिटेबल जे असतात, भाज्या वगैरे, त्या सुद्धा अशा वगैरे ट्रान्सप्लांटिंग केलं जातं. इवन सम फ्लॉवर्स आर ऑल्सो ट्रान्सप्लांटेड. बरोबर, दॅट इज ट्रान्सप्लांटिंग. आणि इक्विपमेंट यूज फॉर ट्रान्सप्लांटिंग इज कॉल्ड एज अ ट्रान्सप्लांटर. एका ठिकाणी झालं झाड, दुसऱ्या ठिकाणी ते लावायचं आपल्याला. दॅट इज ट्रान्सप्लांटिंग. द नेक्स्ट मेथड, दिस इज द ट्रान्सप्लांटिंग. झाड ऑलरेडी तयार झाले, झाड ते तांदूळ समजा तयार झाला एका ठिकाणी, आता तो जमिनीत काय होते, दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सप्लांटरने लावला होतो. दॅट इज ट्रान्सप्लांटिंग. बरोबर, सो दिस इज वर्किंग ऑफ ट्रान्सप्लांटिंग. वरती काय ऑलरेडी तांदूळ समजा, तांदळाचं ते बी तयार झालं एका ठिकाणी, अँड इट इज ट्रान्सप्लांटेड इन दॅट स्ट्रेट लाईन्स. बरोबर, ॲज पर युअर फील्ड रिक्वायरमेंट. बरोबर, तुमची जमिनीत कशा वगैरे तुम्हाला लावायची त्याप्रमाणे लाईनमध्ये ते 1 by 1 ट्रान्सप्लांटिंग होतं. दॅट इज ट्रान्सप्लांटर. The transplanter is doing the transplanting of already drawn seeds. Bro. Then heel dropping. Heel dropping in this method, seeds are dropped at a fixed spacing and not in a continuous string. Bro. Continuous string मध्ये टाकले जात नाही ते. Heel dropping मध्ये काय करतो आपण, at fixed spacing. बरोबर, सारखं अंतर ठेवणे काय करतो, we are dropping that seeds at fixed spacing but not in a continuous string. Continuous string नसते तिथे काही विशिष्ट अंतर ठेवून तिथं स्पेसिंग केलं जातं. that is heel dropping. Thus the spacing between the plant to plant is row in a row is constant. त्यामुळे काय होतं, झाडांमध्ये जे अंतर असतं, बरोबर, that become constant in a row. that is heel dropping. म्हणजे फर्स्ट झाड आहे, सेकंड झाड आहे, त्याच्यामध्ये काय अंतर ठेवलं विशिष्ट, आणि पुढे झाल्यानंतर मोठं ते झाड होणार आहे त्याचं, बरोबर, परीघ वाढणार आहे त्याचा. So by that considering that total grow of that plant, you have to make the equal distance in between the plants. So that is a heel dropping. So त्यामुळे काय होतं, spacing between plant to plant in a row is constant because of the heel dropping. Seed dropping can be done manually by hand. मग अशा ठिकाणी आपण by hand manually seeding करू शकतो, or mechanically using the special machine. स्पेशल मशीन वापरून सुद्धा करू शकतो. मग कसं करायचं heel dropping बघू आपण. heel dropping मध्ये काय करतो, दिस इज डन बाय हँड. मॅन्युअल मध्ये काय करतो, सीड घ्यायचं हाताने आणि प्लेसिंग करायचं जागेवर इन टू द ड्रिल होल. ऑलरेडी जे मार्किंग करून ठेवले इक्वल स्पेसिंग वर खड्डे करून ठेवले होते, बरोबर, ते ड्रिल होल मध्ये ऑलरेडी ते मॅन्युअली बी टाकायचं तिथे. दॅट इज मॅन्युअल heel dropping. अँड
बरं मॅन्युअली बघा, मॅन्युअली काय करतो, ऑलरेडी खड्डे तयार केले तिथे, ते बी घेऊन तिथं मॅन्युअली त्या ठिकाणी प्लेस करायचं. दॅट इज मॅन्युअल हिल ड्रॉपिंग. And mechanically, we are using some special machine. So we then go get mechanical hill dropping. What happen? This is done by students. Screen share होते ना रे? Hello, students. काय करत जागेवर सगळे? Hello, am I audible and screen is sharing ना? Students, give me reply. Hello, ऋषिकेश आवाज येतो का माझा? ऋषिकेश, am I हो audible and येत screen दिसते ना? हो So this is the mechanical steering bघू आपण. Mechanical hill dropping मध्ये काय होतं? Mechanical hill dropping is done by machine where seeds are dropped in equal spacing. हो? Mechanical hill dropping मध्ये काय करतो आपण? Seeds ते सारख्या सारख्या अंतरावरती automatically with the help of that machine it is dropped in equal spacing. The equipment below is a seed dropper. बरोबर? खाली काय असतं? Seed dropper असतं त्या ठिकाणी. Or hill dropping मध्ये the seeder in the action first dropping seed. बरोबर? त्या ठिकाणी काय होतं? Seed त्या ठिकाणी खाली पडतं. Then basket like wheels roll over the seed covering it with the soil. बरोबर? बास्केटला एक व्हील असतं त्या ठिकाणी, ते काय करतं, त्या बीवरून त्या सीडवरून रोल होतं, सो दॅट दॅट सीड इज कवर्ड विथ द सॉइल अँड टॅम्पिंग इट डाऊन. आणि त्या मातीने खाली दाबला जातो. बरोबर? दॅट इज अ मेकॅनिकल सीड. म्हणजे पहिल्या ऍक्शन मध्ये काय होतं, त्या सीड ड्रॉपर मधून खाली सीड पडणार जमिनीवर इक्वल स्पेसिंग मध्ये. अँड इन द नेक्स्ट दॅट रोलर रोल्स दॅट व्हील. बरं, बास्केटला एक व्हील असतं एक छोटं, दॅट इज रोल ओव्हर दॅट सीड. त्या ठिकाणी सीडवरून ते रोल होतं ना, काय होतं, जी मागची माती जी असते, मागची माती त्याच्यावर त्या सीडवर पडते. सीडमुळे ते सीड खाली दाबलं जातं, कव्हरिंग इट विथ सॉइल अँड टॅम्पलिंग इट डाऊन. त्यामुळे ते बी काय होतं, खाली जमिनी पुढला जातो. दॅट इज टॅम्पलिंग इट डाऊन. दॅट इज मेकॅनिकल हिल ड्रॉपिंग. देन नेक्स्ट एलिव्हेशन ऑफ speeding, hill dropping with manual and hill dropping with mechanical action. हिल ड्रॉपरच्या साईने आधी बी टाकलं जायचं, नंतर ती बास्केटला एक भिंती आहे, त्या बीवरून पुढे गेल्यावर ती माती त्या बीवर खाली पसरेल त्याच्यावर, आणि कव्हरिंग इट विथ सॉइल अँड टॅम्पिंग इट डाऊन. खाली ते बी दाबलं जाईल. दॅट इज मेकॅनिकल हिल ड्रॉपिंग. देन दिस इज अगेन ट्रॅक्टरवर मशागत करताना अशा वगैरे ट्रॅक्टरचा वापर केला जातो. सो दॅट इज अ प्रॉपर ॲडव्हान्स ट्रॅक्टर्स आर देअर फॉर युअर डिफरंट पिलिंग द मशीन्स. पिलिंग द सीड्स. नांगरणी करायची आपल्याला व्यवस्थित, तिथे रो तयार करायचा आहे ट्री प्लांटेशनसाठी पुढच्या प्रोसेसमध्ये. दॅट कॅन बी डन विथ हेल्प ऑफ दिस ॲडव्हान्स ट्रॅक्टर्स. किंवा ट्रॅक्टरला ॲडव्हान्स ते इक्विपमेंट वापरल्यामुळे वी कॅन यूज दिस डिफरंट टाइप्स ऑफ ट्रॅक्टर्स. देन सीड ड्रिल. पुढच्या पार्टमध्ये बघायचं सीड ड्रिल. इट इज अ मशीन फॉर प्लेसिंग द सीड्स कंटिन्युअस फ्लो in a furrows at uniform rate and controlled depth with or without the arrangement of covering them with soil. बरोबर? त्या सीड ड्रिल मध्ये काय होतं, तिथं कंटिन्युअस फ्लो मध्ये काय होतं, furrows मध्ये ते युनिफॉर्म रेट मध्ये ते सीड खाली जमिनीवर पडतं. आणि ते दोन्ही कंडिशन असतात. एका सीड ड्रिल मध्ये काय होतं, देर इज अरेंजमेंट ऑफ कव्हरिंग द सॉइल विथ. त्या बीलावरतून माती सुद्धा कव्हर करता येईल पाहिजे, अशा प्रकारचे अरेंजमेंट असते सीड ड्रिल मध्ये. And another seed drill is only dropping the seed at proper location, at proper position, at uniform and equal spacing. Then seed drill. And function of seed drill कुठे वापरतात? Seed drill performs the following functions. काय काय फंक्शन करतो परफॉर्म सीड ड्रिल? टू कॅरी द सीड्स. त्याच्यावर सीड वाहत जातं, कॅरी करतात. टू ओपन फ्युरो टू अँड युनिफॉर्म डेप्थ. त्याशिवाय फ्युरो तयार होतो त्या ठिकाणी ॲट युनिफॉर्म डेप्थ. प्रॉपर डेप्थ मध्ये युनिफॉर्म फ्युरो तयार होतो. अँड टू प्लेस द सीड इन फ्युरोज. त्या फिरोज मध्ये काय केलं जातं, बी टाकलं जातं इन अन ऍक्सेप्टेबल पॅटर्न. मान्य होतं का शेती करताना एकदम ऍक्सेप्टेबल पॅटर्न मध्ये तिथे बी टाकलं जातं इन दॅट फिरोज. दॅट इज वर्क ऑफ सीड. अँड लास्ट इज टू कव्हर द सीड्स अँड कॉम्पॅक्ट द सॉइल अराउंड द सीड. बरोबर? दोन्ही प्रकारचे सीड ड्रिल आहे. एका याच्यात त्याच्यावरतून कव्हर करून माती टाकली जाते, दुसऱ्या याच्यात माती टाकत नाही. ओनली प्लेसिंग द सीड. बट दॅट टू कव्हर द सीड्स अँड कॉम्पॅक्ट द सॉइल. कव्हर तर करायचं सीड सॉइल. बरोबर?
सॉइलने ते सीड कव्हर करायचं पण काय करायचं कॉम्पॅक्ट करायचं त्याला थोडं दाबलं गेलं म्हणजे लेट सीड इन द डाऊन साइड दॅट इज युअर फंक्शन ऑफ सीड ड्रिल देन नेक्स्ट components of seed drill. Seed drill मध्ये काय काय असतं मग a seed drill with mechanical seed metering devices mainly consist of काय काय असणार त्याच्यामध्ये मग फ्रेम बरोबर एक अँगलची फ्रेम आहे बरोबर then seed box सीड टाकताना box will be there to carry away the seeds in that box that seed box is there then next is so seed box is there and after the seed box there is next is seed frame seed box furrow openers ते सीड खाली पडताना देर आर सम फ्युरो ओपनर्स आर देर अँड कव्हरिंग डिव्हायसेस मी तुम्हाला सांगितलं मी सीड खाली पडल्यानंतर त्याच्यावर वरती माती टाकायची ते माती कव्हर करण्यासाठी देर इज सम कव्हरिंग डिव्हाइस अँड ट्रान्सपोर्ट व्हील ते सीड व्हील ट्रॅव्हलिंग होताना काय देर इज सम transport wheels for transporting that seed drill from one place to other that is these are the number of components of the seed drill बरं फ्रेम असणार आहे सीड बॉक्स ज्याच्यावर सीड आपल्याला जमा करायचे देन फ्युरो ओपनर्स खालून सीड जमिनीत पडताना त्याचे ओपनर इज देअर थ्रू विच इट इज ड्रॉप ऑन दॅट सॉइल पहिला पार्ट बघू आपण कॉम्पाउंड दॅट इज फ्रेम इज युजुअली मेड ऑफ आयर्न विथ सुटेबल ऑफ brasses and brackets. तर फ्रेम कसे तयार केली आहे इट इज सुटेबली मेड ऑफ आयर्न विथ सुटेबल ब्रास अँड ब्रॅकेट्स बरोबर ब्रासची किंवा ब्रॅकेटची प्रॉपरली आयर्नची आपल्याला फ्रेम तयार करायची असते फ्रेम कशी असली पाहिजे स्ट्रॉंग असली पाहिजे टू विथस्टँड ऑल टाइप्स ऑफ लोड इन वर्किंग कंडिशन बरोबर त्या सीडील वाली ड्युरिंग वर्किंग सीडील वर काम करताना जे काय लोड पडणार जे काय all types of load will be there on that working condition on that seed drill ते त्या फ्रेमने सहन केलं पाहिजे तेवढ्या प्रकारची फ्रेम स्ट्रॉंग पाहिजे पहिला पार्ट बघितला आपण त्या सीड ड्रिल मधला कॉम्पोनंट दॅट इज फ्रेम द नेक्स्ट इज द सीड बॉक्स सीड बॉक्स काय इट मे बी मेड ऑफ अ माइल्ड स्टील बरोबर आपण जे एमएससी जॉब करतो प्रॅक्टिकल आपण स्टुडंट एमपीआरला किंवा मे बी इवन युअर एम बरोबर in your first year also on that workshop you are doing the different jobs that is a mild steel ms that is a low carbon steel so mild steel sheet of galvanizing iron with a suitable cover त्या mild steelच्या बरोबर mild steel sheet वर काय galvanized iron बरोबर for corrosion resistance that galvanized iron with suitable cover बरोबर galvanized iron त्याला प्रॉपरली कव्हरिंग केलं असं सीड बॉक्स मध्ये ते सीड टाकायचे देन कव्हरिंग डिव्हाइसेस बरोबर इट इज डिव्हाइस टू रिफिल अ फ्युरो आफ्टर द सीड हॅज बीन प्लेस इन इट बरोबर तर ते खाली जमिनीवर पडल्यानंतर सीड सॉइलवर ते सीड सॉइलवर पडल्यानंतर त्याच्यावर माती टाकण्यासाठी कव्हरिंग डिव्हाइस पाहिजे बरोबर देन ट्रान्सपोर्ट व्हील देर आर टू व्हील्स फिटेड विथ द मेन ऍक्सेल त्या मेन ऍक्सेलवर त्या ऍक्सेल शाफ्टवर काय देर आर टू व्हील्स ॲट द एंड द व्हील्स हॅव सुटेबल अटॅचमेंट टू ट्रान्समिट पॉवर टू ऑपरेट सीड ड्रॉपिंग मेकॅनिझम त्या सीड ड्रॉपिंग मेकॅनिझमला ट्रॅव्हलिंग करण्यासाठी वन प्लेस टू अदर दॅट transport wheels are fitted on the main axle. Their wheels have suitable attachment to transmit power. एका प्लेस वरून दुसऱ्या प्लेस मध्ये सीट ड्रॉपिंग ट्रान्सपोर्ट होण्यासाठी ते प्रॉपरली व्हील लावले देन ड्रिलर ड्रिलर कासाठी करतो ड्रिलर इज अ पॉइंटेड एंड दॅट यूज टू ड्रिल अ होल फॉर सीड ड्रिल हेडच्या आधी काय ड्रिलर पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मला सीड लावायचं त्या ठिकाणी आधी प्रॉपरली ड्रिल होल करायचं मला टू द मशीन्स इज अ पॉइंट वेअर सीड सेंटर युअर सॉइल बरं ज्या ठिकाणी सीड जाणार आहे जमिनीत त्या ठिकाणी आधी प्रॉपरली ड्रिलिंग करायचं मला होल ड्रिलिंग करायचं आहे ड्रिलर is used to plan pointed and make the drill. These are the number of components of the drill head. So this is a particularly called as a seed drill. Seed drill अशा प्रकारचा असतो. So these are the drill heads. You can see this. So there is a drop board. There is wheels are there at the end of the main axle. Then there is a frame is there. Angle frame is there. Then seed box, there is a seed box, then there are number of covering devices is there, transporting wheel and driller खाली काय ड्रिलर आहे these are the drillers for drilling hole मग बाजूला काय कव्हरिंग करायला मातीसाठी सुद्धा कव्हरिंग डिव्हाइसेस असतात बरोबर दॅट इज सीड ड्रिल then we go to the next part seed drill समजला सरांना now metering mechanism बरोबर mechanism of seed drill
drill or fertilizer distributor which delivers seeds or fertilizers from the hopper at the selected rate. It called as a सीड मीटरिंग मेकॅनिझम. बरोबर, ज्या ठिकाणी ते जमिनीवर सीड पडतं ज्या रेटनी, सीड्स और फर्टिलायझर, जर जमिनीवर पडून जे फर्टिलायझर होतं फ्रॉम द हॉपर, त्या हॉपर मधून सीड बॉक्स मधून काय होतं आणि जमिनीवर ज्या स्पीडनी ते सीड पडतं दॅट इज कॅल्क्युलेटेड विथ द सीड मीटरिंग मेकॅनिझम. बरोबर, सीड मीटरिंग मेकॅनिझम काय करते, देअर मे बी डिफरंट सेव्हरल टाइप्स. फीड टाइप, इंटरनल डबल रन टाइप, कप फीड टाइप, call feed mechanism, brush feed mechanism. These are the number of mechanism methods. Or metering mechanism. Metering mechanism काय करतो? It mechanism of seed drill or fertilizer distributor. The seed drill से क्या होते seed fertilizer distributor से mechanism है. त्यासाठी which delivers seeds or fertilizer from the hopper at selected rate. ते जमिनीवर पडताना एका selected rate मध्ये पडले पाहिजे. With their bodies different metering mechanism. बरं, वेगळ्या metering mechanism ते जमिनीवर पडताना seed एका properly uniform rate मध्येच पडतात ते, so that there is a equal spacing in between seeds. So these are the different mechanisms of this seed metering. The number of mechanism is seed metering. One first is fluted feed type. There is a fluted feed is there. Then next is internal double run type. Internal double run type. Then cup feed mechanism. This is hopper for cup feed mechanism. Then brush feed mechanism. So this is the seed metering mechanism. Then cell feed mechanism, auger feed mechanism, picker feed mechanism. Now these are the number of seed feeding mechanism. We are studied in just what we वर्षावर बघितलं आपण ते, तर त्याचं बघू आपण काय काय फीड मेकॅनिझम आहे. फीड मेकॅनिझम सगळ्यांना कळलं काय आहे. feeding mechanism or metering mechanism, mechanism of seed drill. बरोबर, सीड ड्रिलला किंवा त्या फर्टिलायझर डिस्ट्रीब्युटरला ते लावलेलं मेकॅनिझम आहे विच डिलिव्हर्स सीड्स ऑन फर्टिलायझर्स. बरोबर, फक्त सीड्स पण नाही, काही वेळेस खत जे टाकतो आपण, फर्टिलायझर टाकतो वेगळ्या प्रकारची जमिनीवर मशागत करताना किंवा शेतीला, बरोबर, पुढे चांगल्या पिकासाठी ते फर्टिलायझर सुद्धा त्या हॉपर मधून, त्या सीड बॉक्स मधून ते खाली जमिनीवर एक युनिफॉर्म रेट मध्ये, सिलेक्टेड रेट मध्ये आपल्याला पडले पाहिजे. ते त्यासाठी हे वेगळे मेटरिंग मेकॅनिझम वापरले जातात. फ्लुटेड टाइप. बरोबर, कुठले कुठले वन बाय वन. फ्लुटेड फीड मेकॅनिझम, that is a fluted feed mechanism is there. Then internal double run type mechanism is there for feed mechanism. Cup feed mechanism, brush feed mechanism. These are the number of mechanisms. Call feed mechanism, auger feed mechanism, or picker wheel mechanism. So these are the number of seed metering. Now we'll go to the next part, that furrow opener. The furrow openers are provided in a seed drill. Therefore, seed drill, the seed box मध्ये काय असतं seed drill मध्ये, this is further called as a furrow opener. Furrow opener कशासाठी असतं? For opening the furrows before dropping the seeds. बरोबर, ते जमिनीवर सीड पडण्याआधी काय होईल, furrow open झाले पाहिजे त्या ठिकाणी. furrow, बरोबर, the seed tube conducts the seed from the feed mechanism onto the boot from where they fall into the furrows. बरोबर, furrow openers काय असतात? They are provided in a seed drill for opening the furrows before dropping the seed. The seed जमिनीवर पडण्याआधी काय furrow open होतो तो. The furrow opener, the seed tube conducts the feed from the feed mechanism onto the boot from where they fall into the furrows. The furrow मधून खाली ते जमिनीवर पडतात. Different types of furrow opener काय काय आहे? Shovel type furrow opener, shoe type furrow opener, or disc type, single disc or maybe double disc furrow openers. These are the number of furrow openers. Shovel type, shoe type, disc type, single disc type, double disc type. These are the number of fuel openers. बरोबर, furrow opener काय करतं ते, जमिनीवर ते बी पडण्याआधी ओपन होतं ते आणि खाली पडतं ते. These are the different furrow openers. Shoe type, बरोबर, shoe type furrow opener. Then shovel type furrow opener, hook type furrow opener. The furrow opener consists of, त्याच्यामध्ये काय काय असतं मग, shovel असतं, shovel, seed tube, or boot for seed and fertilizer. These are the number of attachments consist with the furrow opener. Furrow opener ला अशा प्रकारचे shovel असणार आहे, seed tube असणार आहे, boot for seed and fertilizer. shovel काय, it is made of a carbon steel having carbon content of 0.5% and minimum thickness of 4 mm. The shovel type furrow opener of 100 to 200 mm size are focused on the seed drills, are used on
सो ठीक आहे, आपण बघितलं पहिले बघा शॉवेल टाईप. सो दिस इज अ शॉवेल टाईप सीड ओपनर. खालचं सगळ्यात शेवटचं जे दॅट इज अ शॉवेल टाईप सीड ओपनर मेड ऑफ अ कार्बन स्टील. देन सीड ट्यूब. सीड ट्यूब काय दॅट इज अ सीड ट्यूब इज अ ट्यूब. इट इज अ ट्यूब which carries the seeds from the metering device of the boot. बरोबर, त्या metering device पासून ते boot पर्यंत कॅरी करण्यासाठी सीड ट्यूब असते. बरोबर, दॅट इज अ सीड ट्यूब. देन बूट. बूट काय करतो, इट इज अ पार्ट ऑफ द sowing machine which conveys the seed of a fertilizer from the delivery tube to the furrow. बरोबर, बूट पासून काय होतं ते सीड्स खाली जात असते ते, बरोबर, फ्युरो पर्यंत. दॅट इज बूट. दीज आर द नंबर ऑफ पार्ट्स ऑफ द furrow opener, shovel, seed tube, boot for seed and fertilizers. Then these are the calibrations of seed drill and seed cum fertilizer drill. So planter is there. पुढे आपल्याला planter बघायचं. Planter is an agricultural farming implement that is used for planting seeds that are larger in size and cannot be used by usual seed drill. मोठे मोठे जे झाडं असतात, बरोबर, लार्जर प्लांट, इट कॅनॉट बी डन बाय सीड ड्रिल. त्या सीड ड्रिलने वापरता येते. सो त्या फर्दर यू टू यूज द प्लांटर. प्लांटर मध्ये काय फंक्शन आहे प्लांटरचे, टू ओपन द फ्युरो, टू मीटर द सीड, टू डिपॉझिट द सीड इन द फ्युरो, टू कव्हर द सीड्स अँड कॉम्पॅक्ट द सॉइल ओव्हर इट. सो दॅट इज प्लांटर. बरोबर, प्लांटरचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघायचं वन बाय वन. So that planter is planting bigger trees जेव्हा आपल्याला प्लांट करायचे असतात, तर बिगर ट्रीज आर प्लांटेड विथ हेल्प ऑफ दिस प्लांटर्स. बरोबर, जे आपल्याला सीड ड्रिलने साहाय्याने आपल्याला प्लांटिंग करतात झाडांचं, जे बी असतात, जे छोटे छोटे झाडं असतात, दॅट कॅन बी फीड विथ हेल्प ऑफ सीड ड्रिल. बट द ट्रीज विच आर लार्जर इन साईज, बरोबर, प्लांटिंग सीड दॅट आर लार्जर इन साईज, मोठे मोठे जे बी असतात ते त्याच्यावरून झाड होणार, ते पण मोठे दॅट कॅनॉट बी फीड बाय सीड ड्रिल. त्या प्लांटर्स काय काय काम करतो, टू ओपन द फ्युरो, टू मार्ग तयार करायची, लाईन तयार करायची, टू मीटर द सीड, मीटरिंग करायचं सीडला, आणि टू डिपॉझिट द सीड इन द फ्युरो, त्या फ्युरोमध्ये सीड डिपॉझिट करायचं, अँड टू कव्हर द सीड्स अँड कॉम्पॅक्ट द सॉइल ओव्हर इट. त्या लावलेल्या बीवर सॉइल, जमीन, माती कव्हर करायची आणि ते सीड कॉम्पॅक्ट करायचं. दॅट इज फंक्शन ऑफ प्लांटर. बरोबर, पुढच्या पार्ट मध्ये आपण, बरोबर, पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक प्लांटरचे डिफरंट टाइप्स आणि डिफरंट वर्किंग equipment used for the planter or components of the planter: hopper, seed metering device, knockout arrangement, cutoff mechanism, furrow opener, and other devices. So these are the different planters are used. खाली drawing पण होणार आहे बघा, furrow होणार तयार, and there was a seed box that she can be planted. आपण पुढच्या पार्ट मध्ये प्लांटर काय आहे, किंवा हे प्लांटरचे टाइप्स काय वेगवेगळे, ते पुढच्या पार्ट मध्ये आपण बघू. बरोबर, setting with the too many bubbles. Planter, so automatic potato planter, बटाट्यासाठी असं प्रकारचं प्लांटर ऑटोमॅटिक प्लांटर वापरलं जातं. दॅट इज ऑटोमॅटिक पोटॅटो प्लांटर. बटाट्यांसाठी असं प्रकारचं ऑटोमॅटिक प्लांटर वापरलं जातं. तर दुर्मानाचं भुईमुगचे शेंगा बघा, प्लांटर असं वगैरे ते प्लांटर इज देअर. जे मोठे मोठे बी असतात, जे बेबी सीड जात येत नाही, दे आर प्लांटेड बाय दिस प्लांटर. सेमी ऑटोमॅटिक पोटॅटो प्लांटर, मागचं ऑटोमॅटिक होतं, हे सेमी ऑटोमॅटिक पोटॅटो प्लांटर आहे. सेमी ऑटोमॅटिक पोटॅटो प्लांटर इन अनदर, बरोबर, सेक्शन. बटाटे अशा वगैरे प्लांटिंग होतं. देन शुगर केन प्लांटर, ऊस लावताना बघायचं वगैरे प्लांटिंग मशीन वापरलं जातं. इट इज यूज फॉर प्लांटिंग द शुगर केन. ऊसाची प्लांटिंग करायचं म्हणून अशा प्रकारचं प्लांटर वापरलं जातं. देन these are the components of mechanical sugarcane planter. These are the number of components. Then sugarcane planter, हे काय sugarcane planter बघा, एक एक sugarcane त्या ठिकाणी जमिनीवर लावत जायचं लाईन मध्ये. That is the sugarcane planter. So in this way today we are today consider the sowing and planting. Again some students are joined late. The seeing that sowing is the tossing the seeds in a controlled manner. एक गहू वगैरे लावताना काय होतो, जमिनीवर तो टॉसिंग, जस्ट लाईक इज थ्रोईंग इन अ कंट्रोल्ड मॅनर. एका सारख्या युनिट एरियामध्ये सारख्या प्रकारचं बीज पडलं पाहिजे. दॅट इज सॉइंग फॉर इनिशिएटिंग देअर स्प्राउटिंग इनटू बेबी प्लांट्स. तर त्याच्यातून कोंब येऊन तो बाहेर त्याच्या बेबी प्लांट्स मध्ये त्याचं रूपांतर झालं पाहिजे. दॅट इज सॉइंग. वेअर एज प्लांटिंग
Planting is the act of taking a plant already established with root, stem and leaves. बरोबर एका ठिकाणी जमिनीवर झाड लावलं होतं त्या झाडाला रूट आले स्टीम आले बरोबर लिव्ज आले पानं आले छोटे तिथून ते झाड काढून घेऊन दुसरीकडे प्लॅन करायचं बरोबर जस्ट लाईक वृक्षारोपण म्हणतो आपण आलेले मोठं झाड आहे बरोबर नर्सरीमध्ये आलेलं झाड आहे इकडे खड्डा करायचं ड्रिलिंग होल प्लेसिंग इट्स रूट इन टू द होल त्याची मुळावर खाली जमिनीत होल मध्ये टाकायची असेल आणि फिलिंग द होल बॅक इन टू द सॉइल दॅट इज प्लांटिंग सो स्टुडंट्स टुडे वी आर स्टडी डिफरंट इक्विपमेंट लाईक सीड ड्रिलर number of planters I've seen with. So that we have seen today. In the next session, we'll cover this further part in this seeding and planting mechanism. Is it clear, students? So due to some extra work, I'm closing somewhat early today. So try to complete your other part. Bro. Remaining time, you can cover your further part. Is there any questions, students? Before completing lecture, you can ask if there is anything. ज्या मुलांना